अनिल पाटील वाघिलीवाडा त्यांच्या यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या. चला प्लीज शांतता राखा विनंती करतोय आम्ही तुम्हाला. आपला आवाज पुढे जातोय लाईव्ह मध्ये. एकविरा इव्हेंट्स संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतायत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. KDH वाघिवलीवाडा त्यांना फाईट करतोय गोवटणे 11 गोवटणे. रोहन मडवी यांच्याकडून जे पारितोषिक होतं 500 रुपयाचं जेवढे षटकार मारलेत बालासाठी आणि श्रीनिवास मोहितेसाठी जे पारितोषिक होतं ते आम्ही त्यांच्याकडे देतोय. विजेत्यांचं अभिनंदन. अनिल पाटील साहेब वाघिवलीवाडा यांचा आपण सन्मान करूया. चला प्लीज सामना ऑन करा. पंच खेळाडूंना सूचना द्या तिथे. राजेंद्रजी मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. साहेबांना आम्ही विनंती करतोय. महत्वाची मॅच. सामना 4 ओव्हरचा आहे आणि 4 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. KDH वाघिवलीवाडा टॉस जिंकलाय. गोवटणे 11 गोवटणे टीमनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मागील मॅच मध्ये त्यांनी SN स्पोर्ट्स दिघोडे संघाला पराभूत केलं आणि त्याच्यानंतरची पुढची मॅच आहे KDH वाघिवलीवाड्याची. पहिल्या मॅच मध्ये सहजरित्या सामना जिंकला KDH वाघिवलीवाडा टीमनं. द्रुई 11 नवजुवन मुलेखंड संघाला पराभूत केलं आणि मागच्या मॅचचा सुपर हिरो राहिला होता सूरज पाटील. तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहताय आणि स्ट्राईकला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो प्रतीक सुरते. हे 2 नामांकित खेळाडू परंतु तेवढाच ताकदी न गोलंदाजी करणारा आणि घातक गोलंदाज निशांत वर्तक. गोवटणे एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाल्या. 4 षटकांची मॅच. सामन्याला करूया सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट्स न निशांत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. ऑन साइड ला उडवलाय. फिल्डर कुणी नाहीये. जरी असता तरी बनला असता प्रेक्षक. पॉवर प्ले मधला पहिला पॉवरफुल षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल देखील फुलटॉस आहे. उंची जास्त लांबी कमी पडली परंतु एका टप्प्याने चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रन्स मिळतील 2 धावा. 2 धावेने संघ पुढे जाईल. धावफलकावरती बिनबाद 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. बरेचसे समर्थक गोवटणेचे देखील आज पाहायला मिळतात. त्यामध्ये सुनीलजी वर्तक असतील. एक उत्कृष्ट निवेदक कॅमेरामॅन आणि प्रचंड प्रेम त्यांचं या संघावरती राहिले. त्यांचा मी विशेष स्वागत करूया स्पर्धेमध्ये देखील. आणि तेवढेच समर्थक आहेत KDH वाघिवलीवाड्याचे देखील. फुलटॉस बॉल आहे एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक 4 धावसंख्येचा चांगला स्ट्रोक. तीन बॉलचा खेळ संपला गेला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले गेले. बिनबाद 12. 4 ओव्हरची मॅच. 3 बॉल मध्ये 12 काढल्यात. कमालीची स्टार्ट प्रतीक सुरतेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. टप्पा टाकलाय. फिरवून खेळलाय. मागे पाठवण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट डिप विकेटला खेळाडू तैनात होता. रन्स मिळते. एक सिंगल आणि प्रथम स्ट्राईक वरती आलाय मागच्या मॅचचा हिरो सूरज पाटील. महाराष्ट्रामधील एक नामांकित टेनिस खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा खेळाडू खेळत असतो अखाती राज्यामध्ये जाऊन देखील. आणि आज KDH वाघिवलीवाडा हे फक्त नाव बनलं नाहीये तर या संघाची दखल घेण्यास प्रेक्षकांना भाग पाडलंय. या खेळाडूंची ती प्रचंड मेहनत आणि त्यामधील एक महत्वाचा खेळाडू म्हणून सूरज पाटीलची ओळख राहिले. त्याच्यासाठी वेगवान बॉल. फुलर लेनची गोलंदाजी. चांगला बॉल रिलीज केला. आडव्या बॅटनं सुरुवातीला खेळायचा होता पण तो बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर रिलीज करण्याचा प्रयत्न केला निशांत वर्तकनं आणि ते डॉट बॉल हाताळला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 13. विकेट्स आल्या नाहीयेत तर दबाव वाढतो. ही आपण ग्रामीण फॉर्मॅट मध्ये नेहमी चर्चा करत आलोय. पार्टनरशिप आणि ते पार्टनरशिप बनवण्याचा सध्याच्या घडीला प्रयत्न करत आहेत KDH वाघिवलीवाड्याचे खेळाडू. फुलटॉस आहे. गॅप. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप.
दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गोळीच्या वेगानं फरार, 4 रन. नाहीये त्यामध्ये नियंत्रण असायला हवं, अचूकता असायला हवी, भेदकता असायला हवी. या गोष्टी पाहायला मिळाल्या निशांत वर्तकच्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि तब्बल 17 धावा खर्च केल्यात. परेश पाटील हा दुसरा गोलंदाज. दिगोडेच्या विरोधात देखील गोवटण्याची अशी सुरुवात होती. पहिल्या ओव्हरमध्ये 17-18 रन्स तिथे देखील आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर परेश पाटीलनं जी वापसी केली दुसऱ्या ओव्हरमध्ये ती कमालीची राहिली होती. आय थिंक 5 ते 6 धावा दिल्या होत्या आणि 2 खेळाडू बॅक टू बॅक परेश पाटीलनं बाद देखील केले होते आणि तोच गोलंदाज आल्या. विकेट्सची गरज आहे आणि जर विकेट्स आले नाही तर प्रेक्षकांना ठाऊक आहे ही जोडी सुपर आहे, त्यामुळे रन्स इथे ते बनवू शकतात. विकेट्स घेणं फार महत्वाचा भाग राहील या मॅच मध्ये. गोवटणे 11 गोवटणे पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात. जर अशा पद्धतीने रन्स काढले तर प्रोजेक्टेड स्कोर 68 दाखवलाय. वेगवान बॉल, परेश पाटीलचा भन्नाट यॉर्कर आणि या बॉलकडे उत्तर नव्हतं. बॅट्समन भागेश, प्रतीक सुरते आणि सूरज पाटील. आपण प्रतीकला पाहतोय स्ट्राईक वरती. 1.1 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्या आणि दुसरं षटक आहे परेश पाटीलचं. गोवटणेचे वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु लाईन लेंथ बद्दल आपण चर्चा केली. इथे देखील फुल टॉस, बॉल बाउंड लाईनच्या दिशेनं, खराब फिल्डिंग, बॉल जाईल सीमा रेषा पार आणि हा संघर्षमय षटकार. स्टार्टिंगला जर जागेवरती स्थिर राहिले असते खेळाडू, थोडीशी हालचाल जास्त केली खेळाडूंना आणि तदनंतर कॅच देखील सोडल्या. टीमची टोटल आता 23 धावा धावफलकावरती. वेगाने धावफलक पुढे चालल्या, वेगाने धावा बनवतायत. फिरून खेळलाय, मागे कोणी नाहीये. फाईन लेगच्या रिझन मध्ये टोलावण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. आता क्षेत्ररक्षक पोहोचलेत, परंतु तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ देखील होता. 2 रन्सनं संघ पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 25 धावा धावफलकावरती. KDH वाघिवलीवाडाची ही दमदार सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर गोवटणे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु सध्याच्या घडीला जर विचार केला गोवटणे टीम तर अडचणी वाढल्यात आणि एकही खेळाडू बाद झाला आणि अवघ्या 9 बॉलमध्ये 25 बनल्यात. 4 षटकांची मॅच. रन्स विदाउट विकेट लॉस. KDH वाघिवलीवाडा ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल घेऊन परेश वेगळ्या शैलीनं वेगळ्या स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे कॅच पकडला जाईल आणि पहिला धक्का खेळाडू होतील झेलबाद. नवीन खेळाडू येतात. दर्शन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 खेळाडू बाद 25. 8 बॉलमध्ये 21 काढल्या प्रतीक सुरतेनं. दर्जेदार बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये तो आक्रमक धारण करताना पाहायला मिळाला आणि त्याच्या सोबतीला सूरज पाटील आहे. आतापर्यंत तो त्याच्या वाट्याला अवघे 2च बॉल आलेत आणि 2 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 1 चौकार त्याने लगावल्या. नवीन खेळाडू दर्शन पाटील हा खेळाडू
वाघिलीवाडा टेनिस क्रिकेटमधील हा एक देखील मिडल ऑर्डर मधील घातक खेळाडू आहे आणि खेळाडूंची चर्चा नेहमीच बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये राहते. आज समोर गोवटणे 11 गोवटणे उरण पूर्व विभागातील हा संघ नेहमीच उरण परिसरामध्ये या संघाने देखील आपली चर्चा करण्यास प्रेक्षकांना भाग पाडलं. एक ताकदवर टीम आहे गोवटणे. बाउन्सरनं स्वागत करण्याचा प्रयत्न जाऊ दिलाय, सोडल्या बॉलला लिव्ह केलं. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक रन्स फार महत्वाचे आहे या सामन्यामध्ये, कारण जर इथून तुम्ही जिंकाल तर थेट तिसऱ्या फेरीमध्ये संघ दाखल होईल. आज 8चा पोल होता, परंतु त्याच्या अगोदर आपण जी एक मॅच खेळवली ती ई लॉटची होती, जी खऱ्या अर्थानं उद्या होणार होती. ती मॅच आजच आपण एक खेळवली आहे, म्हणजे उद्या फायनल रात्र. आडव्या बॅटनं उडवलाय, डिप विकेटला खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मागील मॅच मध्ये फिल्डिंगच्या जोरावरती तणाव वाढला होता टीम गोवटणे संघासमोर आणि इथे देखील खराब फिल्डिंग. बॉल जाईल सीमा पार. 4 रन. आडव्या बॅटनं उडवलं, डिप विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने ते पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्येनं षटक क्रमांक दुसरं संपलं जाईल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 16.00च्या सरासरीनं एक खेळाडू बाद 32 धावा. रात्रीमध्ये संघांना टर्न केल्या बॉलला. वैभव एकमेव असा गोलंदाज आहे. चला डॉट बॉल आहे. अंपायर्स निर्धाव चेंडूची होईल सांगता. डॉट बॉल. 32 वरती एक खेळाडू बाद. पहिला चेंडू निर्धाव आले. सुरुवातीला वाईट डिसिजन आला आपल्यापर्यंत, परंतु तदनंतर निर्णय चेंज केला अंपांचांनी. पागोटेचे उपसरपंच दिनेश भोईर यांचं आगमन झालं, त्यांना आम्ही विनंती करतोय. दिनेश दादा भोईर आपण मंचावरती. आणि इथे पाडा स्वीप करत असताना फाईन लेग रिझर्व मध्ये पाठवलाय सूरज पाटीलची कलात्मकता. बॉल सीमा पार. आणखीन एक बिग षटकार. सहा धाव संख्येने सूरज पाटील देखील वैयक्तिक पुढे चाललाय. 4 बॉल मध्ये 10 धावा. संघाची टोटल आहे 38 रन्स. एक खेळाडू जरूर बाद झालाय, परंतु संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. KDH वाघिवलीवाडा 38 धावा अवघ्या 14 बॉल मध्ये ठोकल्यात. अद्याप 10 बॉल. सूरज पाटील जोपर्यंत तोपर्यंत संकटांना सामोरं जरूर जावं लागेल गोवटणेला. आता फिल्डर तैनात आहे. एक झाली कंप्लीट. निघाले सूरज पाटील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड कडे धावतात आणि पंचांचा इशारा आलाय.
खेळाडू होतील धावबाद. सूरज पाटील थोडीशी घाई करताना पाहायला मिळाला, कारण गरज देखील नव्हती. त्याच्यानंतर अद्यापही 9 बॉल होते. स्ट्राईक घेण्याचा मोह आवरू शकले नाही सूरज आणि बिग विकेट्स, मोठी सफलता धावचीच्या स्वरूपात. आणि त्याचंच कारण आहे नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. यश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये आला, 4थ्या क्रमांकाचा बॅट्समॅन. एकीकडे तुम्ही दर्शन पाटीलला पाहताय जो 2 बॉलमध्ये 6 वरती बॅटिंग करतोय, आणि त्याच्या सोबतीला आता यश पाटील हा युवा खेळाडू. आज बरेचसे यंगस्टर खेळाडू देखील तुम्ही KDH वाघिवलीवाडा टीम मध्ये पाहता. आणि दुसरीकडे जर तुम्ही विचार करा तर वन टीम वन ड्रीम या उद्देशाने नेहमीच गोवटना 11 गोवटना या नावाने संघ उतरत आलाय. ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहेत. रन्स मिळेल अवघे 1च धाव. या ओव्हरमध्ये चांगली वापसी म्हणूया आपण वैभवची. 3 बॉलमध्ये फक्त 7च धावा दिल्यात वैभवनं. व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक साधले, मोठे फटके मारू देत नाही. आणि त्याहीपेक्षा डॉट बॉल सिंगल या गोष्टीकडे आता लक्ष वेधतायत KDH वाघिवलीवाड्याचे खेळाडू. लेग स्टम्पच्या अगदी बाहेर चाललाय हा बॉल. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. स्टंपवरती बेल्स लाईट अगदी ऑन आहेत, वारंवार त्या लाईट्स ऑन होत आहेत इलेक्ट्रिक. 41 वरती 2 खेळाडू बाद. 15.38 करंट रन रेट आहे. सध्याच्या घडीला चांगली वाटचाल KDH वाघिवलीवाड्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच लाईन वरती त्याच दिशेनं गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल, व्हाईट बॉल हाताळलाय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू. लाईन मध्ये बदल करणं फार गरजेचं असतं, कारण शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तुम्ही एका ओव्हरमध्ये 2-2 3-3 वाईट या गोष्टी फार कठीण असतात गोलंदाजाच्या दृष्टीने. आणि सध्याच्या घडीला तेच सुरू आहे. 2 वाईट आलेत लगातार. समोर टाकलाय बॉल, उंच उडालाय. स्वतः गोलंदाज बॉल मागे धावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. बॉल डायरेक्ट हिट केलाय आणि 2 रन्स इथे कंप्लीट देखील तेवढ्या जलद गतीने पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगली चपलाई दोन्ही खेळाडूंमध्ये. दोन बाद 42. दोन पूर्णांक 4 ओव्हरचा 4 बॉलचा खेळ झाला. 4 षटकांची मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार गोलंदाज. बॅटच्या रेडार मध्ये दिलाय. स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या अगदी दूर. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. तुम्ही DJ मॅडीला पाहता. याच गावचा सुपुत्र आणि आपल्या कलात्मकतेने अगदी आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते अगदी समोर सादर करणारी ही कला त्याची तुम्ही पाहताय. DJ ऑपरेटिंग फार मोठं नाव राहिलं. अगदी रायगडमध्ये सातत्याने प्रचंड मागणी DJ मॅडीला केली जाते आणि त्याची दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाली. 3 ओव्हरमध्ये 50 धाव संख्येवरती पोहोचलाय. 50 धावा KDH वाघिवलीवाडा संघाच्या. आमच्या समेत स्कोरिंग करतायत उमेशजी बोईर सर, यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. मॅडी एकमेव असे स्कोरर आहेत जे अगदी कुठल्याही प्रकारचे जेवणासाठी देखील, लंच करण्यासाठी असू द्या, डिनरसाठी कधी जात नसतात. एकदा ते आल्यानंतर बसतात ना स्कोरिंगसाठी, ते मॅच संपेपर्यंत स्कोरिंग या गोष्टीसाठी एकदा टाळ्या होत्या, कारण एकमेव असे स्कोरर आहेत. आणि हे प्रथमच आम्ही पाहतोय त्यांच्या गोष्टीसाठी आम्ही जरूर कौतुक करू. नामांकित स्कोरर आमचे संदेश दादांचं देखील विशेष कौतुक करूया.
आई एकविरा इव्हेंट चॅनलचे फाउंडर सर्व आणि आल्यापासून ते देखील आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये बिझी आहेत. अगदी जेवण करण्यासाठी देखील गेले नाही आहेत. प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही या गोष्टी त्यांच्या पाहतोय. या गोष्टींची जरूर चर्चा राहील. आणि बरेचसे असे स्कोरर असतात, त्यानंतर लाईव्ह वाले इथे जेवण्यासाठी देखील टाइम त्यांना नाही आहे, एवढे बिझी आहेत. ही स्पर्धा आपण घेतली तर ती संपूर्णपणे पूर्णत्वास न्यायची हे स्वप्न त्यांचं राहिलं. इथे बॅटची इनर एज अगोदरच खेळाडू निघालेत आणि आणखीन एक विकेट खेळाडू होतील झेलबाद. एक धाव दिली आणि एक खेळाडू देखील रोहित पाटीलनं बाद केल्या. विघ्नेश आलाय नवीन खेळाडू. सूरज पाटीलनं चांगली बॅटिंग केली. त्याच्या अगोदर आपण प्रतीकचं कौतुक करूया. 8 बॉलमध्ये 21 त्यानं काढल्या आणि तेवढीच चांगली बॅटिंग दर्शननं देखील 5 बॉलमध्ये 14 बनवल्यात. या तिन्ही खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर चांगलं राहिलं आणि संघ पोहोचलाय 51 या धावसंख्येवरती. अद्याप शेवटचे 4 बॉल आणि कमीत कमी 4 बॉलमध्ये 12 ते 13 धावा शोधत असतील वाघिलवाडा टीमचे खेळाडू. लॉंग ऑफला पाठवलाय बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा तेवढ्याच जलद गतीने ते पूर्ण देखील केल्यात आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 53 धावा. ओव्हरमधील शेवटचे 3 बॉल या सत्रामध्ये शिल्लक आहेत. 4 षटकांची मॅच. त्याच्यानंतर पुढचा सामना असेल जे 2 संघ जिंकलेत. एकीकडे आपण भैरवनाथ धुतुम आणि त्याच्या विरुद्ध स्वरा 11 जय हनुमान देवद या संघाने पाहणार आहोत. आणखीन एक डॉट बॉल हाताळलाय. हे शेवट गोवटणे संघासाठी उपयुक्त राहिले. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये अवघ्या 3च धावा दिल्यात. अवघ्या 3 धावा मागील 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. गोलंदाजाचं नाव आहे रोहित पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. चला पुढची मॅच कॅप्टन तयारीत राहा. सिया 11 भैरवनाथ धुतुम, स्वरा 11 जय हनुमान देवद. दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी दुसरा पुकार देतोय. प्लीज आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. मिस टायमिंग घ्या, कनेक्शन नाहीये बॉलवरती. सुरुवात तुम्ही कशी केली याहीपेक्षा शेवट कसा बनला या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. सुरुवातीला आक्रमकता राहिली परंतु शेवटचं षटक अगदी टिचून मारा केला असं म्हणूया रोहित पाटीलनं. कमबॅक करणारे षटक, वापसी करून देणारी गोलंदाजी. 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा. शेवटचा बॉल इथे देखील फसवलंय. सुरुवातीला स्लो बॉल आला, लेग कट करण्याचा प्रयत्न, टर्न झाला बॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतील धावबाद. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण प्रथमतः पाहिलं धावा झाल्या तिथे केडीएच वाघिलवाडा टीमच्या 55 आणि येणारे 24 बॉल हा सामना जिंकण्यासाठी गोवटणे 11 गोवटणेला काढायचे आहेत 56 धावा.
टॉस आपण करतोय. पहिल्या सामन्यामध्ये एक एक विजय मिळवल्यानंतर ही दुसरी मॅच विजय विनर्स वर्सेस विनर आपण पाहणार आहोत. अनिल साहेबांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसरा साखळी सामना एकीकडे देवत संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधात सिया स्पोर्ट्स भैरवनाथ धुतुम टायगर 11 देवत. सामना 4 ओव्हरचा असणार आहे. टेल काटा मागितला निलेश ठाकूर आणि ते हेड आलाय छापा पडला. देवत टीम टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॅटिंग बस. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. मागील मॅच मध्ये रन्स झाल्या नव्हत्या. चला कॅप्टन निघालेत आणि त्यांना दुसऱ्या मॅच साठी खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय टायगर 11 देवत टीमनं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. थैंक यू सो मच संयम. 24 गेंदे और जीतने के लिए 56 रनों का है टारगेट. जिस तरीके से शुरुआत हुई थी पहले सत्र की, पहले 2 ओवर में लगभग 32 रन बने थे, लेकिन उसके बाद तीसरे ओवर में भी 18 आए, लेकिन अंतिम ओवर में रोहित पाटिल का कमबैक हमने देखा. 55 बने, 56 का टारगेट है. थोड़ी सी कोशिश थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. 24 में 56 करने थे. 4 ओवर का ये मुकाबला. पहली गेंद आएगी डॉट. सूरज पाटिल हल्के हाथों से खेलने की कोशिश थी. बल्ले का बाहरी किनारा. खिलाड़ी जरूर मौजूद थे वहां पर. एक से ज्यादा कुछ नहीं है. खाता खुल चुका है पारी का. जिस तरीके से शुरुआत हुई थी, साहिल गावंड और निशांत वर्तक पिछले मुकाबले में कमाल की बल्लेबाजी हुई थी. निशांत वर्तक से मैन ऑफ द मैच का अवार्ड के नवाजा भी गया था और निश्चित तौर पर जबरदस्त बल्लेबाजी हुई थी. यहां पर भी जरूरत है, वहां पर भी रन चेस कर रहे थे और इस मुकाबले में भी रन चेस करने के लिए उतरे हैं. पीछे खिलाड़ी मौजूद. आसान सा मौका था. क्या छिटका, क्या छूटा, दिल टूटा. केडीएच वाघिलीवाड़ा टीम इस तरीके की गलतियां टीम बर्दाश्त नहीं करेगी. गेंद जाएगी सीमा पार चौका.
विन द मैचेस जैसे कहा जाते हैं, और आसान सा मौका हाथ से निकल गया। गति में मिश्रण किया इस बार, कम बैक सूरज पाटिल का। 5 रन जरूर बने अब तक 4 गेंदों में, लेकिन अच्छी गेंदबाजी रही। 56 रनों को बचाने के लिए उतरे थे साहिल गावड़ और निशांत वर्तक। 2 में 4 निशांत जीवनदान के साथ खेलते हुए ओवर द विकेट से सूरज पाटिल। कट करने की कोशिश थी, खिलाड़ी जरूर मौजूद। एक और गलती फील्डिंग में, जब तक खिलाड़ी गेंद तक पहुंच पाता दूसरे की कोशिश थी, और 2 रन आसानी के साथ बन जाएगी। ग्राउंड फील्डिंग इतनी अच्छी नहीं रही आज की पूरी रात में। हमने देखा कुछ कैचेस भी छूटे, ग्राउंड फील्डिंग अच्छी नहीं थी, और यहां पर हम देख सकते हैं एक बार फिर से मौका बना था। 2 रन बनेंगे इस गेंद के ऊपर, और 2 रनों की मदद से टीम जाकर पहुंचे टोटल 7 रनों के ऊपर। अंतिम गेंद ओवर की, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, होता भी तो फर्क नहीं पड़ता। गेंद जाएगी सीमा पार। निशांत वर्तक के इस छक्के ने दिखा दिया कि हम भी किसी से कम नहीं। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13। अब 18 गेंदे 43 की है जरूरत। कौन मुकाबला जीतेगा, अगले दौर में कौन पहुंचेगा, पिछले मुकाबले में करी गई मेहनत किसकी रंग लाएगी, यहां पर कौन संघर्ष करेगा। याद रखना दोस्तों, जो झुक सकता है वो सारी दुनिया झुका भी सकता है। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। रन बनते हैं, बनाने वाला चाहिए। और यहां पर इस मुकाबले में वाला टीम के सामने किस तरीके से यहां पर नसीब का जोर आजमाइश होगी। दर्शन पाटिल चलेंगे दूसरे ओवर लेकर, सामने होंगे बल्लेबाज ऑन स्ट्राइक साहिल गावड़ को देख सकते। ज्यादा मौके नहीं मिले साहिल को, पहले ओवर में केवल 2 गेंदें मिली थी, 1 रन का योगदान उनका है। यहां पर 18 गेंदें जीतने के लिए 43 की है जरूरत। गति में मिश्रण इस विकेट के ऊपर पूरी तरीके से हमने देखा, गति में जब भी मिश्रण होता है, रफ्तार नहीं होती गेंदबाज को, तो निश्चित तौर पर मुश्किलात बनी है बल्लेबाजों के लिए। मिट्टी और गोबर से बनाई हुई विकेट हाथ से करती हुई, नखरे दिखाती हुई नजर आती हुई। 17 गेंदें जीतने के लिए 43 रनों की अभी भी है जरूरत। गेंदबाज तैयार, दर्शन हल्के हाथों से खेला, दिशा देने का काम किया था, गैप नहीं ढूंढ पाए। खिलाड़ी मौजूद थे शॉर्ट पॉइंट में, एक से ज्यादा कुछ नहीं है। जिसे कहते हैं ना, जिंदगी आसान नहीं, आसान बनानी पड़ती है। सब्र करना पड़ता है, कुछ बर्दाश्त करना पड़ता है, और कुछ नजरअंदाज करना पड़ता है। कुछ गेंदे डॉट जरूर आई, कुछ गेंदों के ऊपर सिंगल डबल जरूर मिले, लेकिन इससे राहत नहीं मिलेगी यहां पर गेंदबाज को। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी। रन बने हैं टोटल 14 रन। दर्शन पाटिल, सामने होंगे बल्लेबाज निशांत वर्तक। इसी खिलाड़ी के इर्द गिर्द पूरी इस मुकाबले का नतीजा घूमेगा, रिजल्ट घूमेगा। निशांत वर्तक इस मुकाबले को बदलने की क्षमता रखता है खिलाड़ी। गति में मिश्रण था, एक बार फिर से लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है। यश आएंगे पीछे, अच्छी फील्डिंग है, 1 से ज्यादा कुछ नहीं थ्रो पहुंचता, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, क्योंकि मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ दे दे। अगर दिल में हो कुछ करने की चाहत, तो सितारे भी अपनी जगह छोड़ दे दे। दिल में चाहत होनी चाहिए, और किसकी चाहत रखेंगे गेंदबाज और बल्लेबाज। ओवर द विकेट, जबरदस्त स्ट्रोक है, इनसाइड आउट खेला। आउटफील्ड थोड़ी सी स्लो जरूर है वहां पर, लेकिन फिर भी गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रो, सीमा रेखा पार चौका।
10 से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 19 रन। 56 का हो रहा है पीछा। दर्शन पाटिल साहिल के सामने गैप में गेंद जाएगी। खिलाड़ी मौजूद थे लेकिन गेंद पहुंच से दूर है। बैक टू बैक ये दूसरा चौका। सो मच 13 गेंदें बचेगी जीतने के लिए। 33 रनों की अभी भी जरूरत है। क्या मुकाबला बना है। अच्छी साझेदारी पनपती हुई पारी की शुरुआत करने के लिए 2 खिलाड़ी पहुंचे थे और यहां पर अच्छी शुरुआत देने में कामयाबी मिली है। आने वाली गेंदें 13 है और जीतने के लिए 33 रनों की अभी भी है जरूरत। सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी। अंतिम गेंदें 13 और जीतने के लिए 33 की जरूरत। दर्शन पाटिल उनके खिलाफ है। साहिल गावंड ऑन स्ट्राइक। ऊंचाई बहुत ज्यादा है इस गेंद के ऊपर। मिस टाइमिंग है। पीछे खिलाड़ी मौजूद। मौका बन जाएगा। कोई गलती नहीं होगी। प्रतीक वहां पर मौजूद है। पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौट जाएगा। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 33 की है जरूरत। आणि पहा या कॅच साठी 500 रुपये आलेत अजितजी मोहिते तादरपडचे व्यक्तिमत्व आहेत आणि या कॅच साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज जमा झाले। धन्यवाद। लाएंगे गेंदबाजी में। निशान से उम्मीदें अभी भी बरकरार। उम्मीदें बरकरार है यश पाटिल से। वागुलीवाड़ा या फिर गोवट ने अगले दौर में कौन पहुंचेगा। जिम्मेदारी भरी पारी कौन खेलेगा। अच्छी गेंदबाजी कौन दिखाएगा मैदान में यह भी देखने वाली बात है। अंतिम 12 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की अभी भी है जरूरत। गोवट ने 11 गोवट ने और उनके खिलाफ खेल रही है KDH वागुलीवाड़ा। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 33 रन। ओवर द विकेट से यश है तैयार। यश पाटिल निशांत वर्तक के सामने। गति में मिश्रण था। खोद कर निकाला इस गेंद को। खिलाड़ी मौजूद है लेकिन पहुंच से दूर है। मात्र बनेंगे दर्शक खिलाड़ी। गेंद सीमा पार छक्का। मुकाबले में वापसी के संकेत दे रही है गोवट ने टीम। 11 गेंदे 27 रन। इस सत्र की पहली गेंद के ऊपर अब बिल्कुल वहां पर 0 पर बल्लेबाजी कर रहे थे और वहां से मौका बनाया और हेलीकॉप्टर उड़ा इस बार। अब अंतिम गेंदे 11 है और जीतने के लिए 27 की जरूरत है। जीतेंगे हम ये वादा करो। कोशिश हमेशा ज्यादा करो। किस्मत भी रूठे पर हिम्मत न टूटे। मजबूत इतना इरादा करो। मजबूत इरादे किसके साबित होंगे। अंतिम गेंदे 11 है और जीतने के लिए 27 रनों की अभी भी आवश्यकता। सफलता की सीढ़ी पर पहला कदम हमेशा मेहनत का होता है और मेहनत जारी है मैदान में। जबरदस्त ये मुकाबला है। 11 गेंदें बचेगी और जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता। गेंदबाज यश तैयार। एक बार फिर से सामने होंगे निशांत वर्तक। जगह बनाए। कोई खिलाड़ी मौजूद नहीं। गेंद सीमा पार। एक और चौका।
भी जरूरत है। जैसे कहते हैं ना, यूं ही नहीं जीता था कछुआ खरगोश से, उसकी चाल धीमी थी पर लगातार थी और लगातार यहाँ पर अच्छे स्ट्रोक दिखा रहे निशांत वर्तक। 7 गेंदों में अब तक 23 की पारी आई है, आने वाली गेंदें 10 है और जीतने के लिए 23 रनों की अभी भी है जरूरत। जो लोग जोखिम उठाने की हिम्मत रखते वही असली विजेता होते और इस मुकाबले का विजेता कौन कहलाएगा, गोवट ने या फिर वाघिवलीवाड़ा। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड खेला, गैप में गेंद है, थोड़ी सी मिसफील्ड, नतीजा भुगत रही है केडीएच वाघिवलीवाड़ा टीम। थोड़ा सा मोमेंटम गवा दिया है इस टीम ने। समीकरण था 12-33 का, अब समीकरण बचा है, आंकड़े हमें कह रहे हैं 9 गेंदे 19 की है जरूरत। आई एकविरा इवेंट संदेश भाई शेल के कमाल का दिमाग उनका भी दौड़ता है और जैसे ही एरोप्लेन विमान का गाना लगा था स्क्रीन के ऊपर भी हम देख सकते हैं। आई एकविरा टीम, आई एकविरा इवेंट, उनकी पूरी टीम जबरदस्त योगदान है इस टूर्नामेंट के लिए। जाएंगे दोस्तों मैदान में, 9 गेंदें बचेगी जीतने के लिए, 19 रनों की अभी भी है जरूरत। पिछले 3 गेंदों में 14 रन बने हैं, मुकाबला दोनों तरफ अब खुल चुका है, 50-50 बैलेंस ये लड़ाई है। यश पाटिल के सामने निशांत वर्तक, छोटी गेंद थी, इसका पूरा फायदा उठाएंगे, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा पार, एक और चौका। के लिए 15 रनों की दूरी अभी भी पार करनी है। 4 गेंदों में 18 खर्चे है, यश पाटिल ने 41 बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर। थोड़ी सी टीम मीटिंग जरूर बुलाई है वाघिवलीवाड़ा टीम के कप्तान ने, फील्डिंग में भी बदलाव है, काफी सारी मिसफील्ड हुई, यहाँ पर कैचेस भी छूटे और इसका नतीजा है 8 गेंदों में 15 की अभी तक जरूरत है गोवट ने 11 गोवट ने क्रिकेट टीम को। बेगुना कोई नहीं, रात सबके होते हैं, किसी के छुप जाते हैं तो किसी के छप जाते हैं और ये छाप छोड़ रहा है निशांत वर्तक इस टूर्नामेंट में, इस मुकाबले में। अंतिम गेंदे 8 और जीतने के लिए 15 रनों की अभी भी दूरी है। हॅलो, आणि जर हा सामना केडीएच वाघिवलीवाडा संघाने जिंकला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे अजितजी मोहिते यांच्याकडून केडीएच वाघिवलीवाडा संघासाठी पारितोषिक आले। 8 गेंदे जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता, जबरदस्त लड़ाई। चलो मुकाबला शुरू करने वाघिवलीवाड़ा टीम, इतना समय नहीं बनता, जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में आपको जारी रखना। हम जानते हैं आपके लिए मुकाबला कड़ा है, आपके लिए मुकाबला बड़ा है, लेकिन जिस हालात में ये मुकाबला जारी है उसी हालात में शुरू भी रखना है। 8 गेंदे जीतने के लिए 15 रनों की अभी भी जरूरत है। निशांत वर्तक 9 गेंदों में 31 की जुझारू पारी, 1 मैन शो अब तक, मानो बैटिंग नहीं फायरिंग जारी है मैदान में। 8 गेंदे 15 की है जरूरत। गेंदबाजी में गेंदबाज यश पाटिल है तैयार। निशांत वर्तक के सामने 9 गेंदों में 31 की पारी आई है। रिक्वायर्ड रन रेट 11.25 के औसत से रन जोड़ने, करंट रन रेट हम देख सकते 15.38। 8-15 मुकाबला शानदार है, मुकाबला जानदार है, मुकाबला दिलचस्प है, मुकाबला दिल धड़काने वाला है, मुकाबला हैरत अंगेज है, मुकाबला सभी के दिल जोरों से धड़का रहा है। जबरदस्त लड़ाई, 8 गेंदे जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट यश पाटिल। इस बार कदमों का इस्तेमाल किया था, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति होती हुई जबरदस्त इस बार ये गेंद डिलीवर हुई थी। अब 7 गेंदे बचेंगे, 15 की आवश्यकता। दोनों खिलाड़ी शांत है मैदान में, शांत माहौल मैदान के अंदर बनता बा। वक्त खराब है इसलिए मौन हूं, सफलता के बाद बताऊंगा मैं कौन हूं। बड़े स्ट्रोक की तलाश, गैप में गेंद है, एक्स्ट्रा कवर में, कोई मौका नहीं किसी के पास। अंतिम गेंद के ऊपर भी आएगा चौका। अब आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए एक और 11 की जरूरत है।
लाजवाब बल्लेबाजी है। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, रन बने टोटल 45। अब 6 गेंदे और जीतने के लिए 11 रन की आवश्यकता है। 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आता केले, सामना जिंकला तर 5,000 रुपये। 6 गेंदे जीतने के लिए 11 की जरूरत है। यहां से मुकाबला क्या वाघिलवाड़ा टीम बदल पाएगी या फिर मुकाबला आसान सा बनेगा? जबरदस्त जबरदस्त ये लड़ाई है। आने वाली गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 11 रन की अभी भी है आवश्यकता। लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते, सच कहता हूं दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते। जैसे कहते हैं ना, नजर को बदलो तो नजारे बदल जाते, और सोच को बदलो तो सितारे बदल जाते। 6 गेंदे जीतने के लिए 11। आर्यन गावंड आएंगे, सामने होंगे रोहित पाटिल। बिल्कुल तेज गेंद थी, तेज यॉर्कर का प्रयास था, पीछे खिलाड़ी मौजूद है। प्रतीक आएंगे, जल्दी से गेंद को फील्ड करेंगे, तब तक 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अब आने वाली गेंदें बचेगी, यहां से 5 गेंदे और 10 रन की जरूरत है। विलाजी भगत चिंचपाड़ा, इनके ओर से यदि आर्यन गावंड मुकाबला जीता दे तो 1,000 रुपए का कैश प्राइज है। 5 गेंदे और जीतने के लिए 10 की है जरूरत। निशांत वर्तक, 11 गेंदों में 35 की पारी अब तक आई है, अभी भी काम समाप्त नहीं हुआ। 5 गेंदे 10 की जरूरत अभी भी है। राउंड द विकेट से गेंदबाज है तैयार। लोअर फुल टॉस, ये तोहफा था, दोनों हाथ से कबूल होगा। गेंद जाएगी सीमा रेखा पार। यस, इट इज अ बिग हिट सिक्सर। चार रन की अभी भी है जरूरत। मुकाबला जीतेगा कौन? किसकी जीत है, किसकी हार है, किनके सपने साकार है, किनके सपने बिखर जाएंगे, किनकी खुशी है और किनके लिए गम है? क्योंकि यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां। रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है और मेहनत जारी है दोनों छोर से। एक समय पे ऐसा लगा कि मुकाबला फंस गया गोवट ने टीम के लिए, लेकिन इसी का नाम क्रिकेट है दोस्तों। यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा आपके अंदर होना चाहिए। क्या लड़ाई होगी। जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। और आज ये मुकाबला किसके नाम के ऊपर जाएगा? अंतिम गेंदे 4 और जीतने के लिए 4 की जरूरत। चलो, गेंद नहीं मिल रही, नई गेंद का इस्तेमाल करना है दोस्तों। तो बिल्कुल गेंद गीली हो चुकी है, गेंद मिली तो जरूर है लेकिन गीली हो चुकी है, तो नई गेंद का इस्तेमाल आपको करना पड़ेगा। चार गेंदे जीतने के लिए 4 रन की अभी भी जरूरत। यश पाटिल, आर्यन गावंड, माफ करना। ये गेंद अच्छी है, मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों। अंतिम गेंदे 3 है, जीतने के लिए 4 रन की है जरूरत। 3 गेंदे 4 रन, कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। आर्यन गावंड, एक डॉट गेंद मुकाबले में अब मजा बढ़ चुका है। क्या होगा इस मुकाबले का नतीजा, क्या आएगा रिजल्ट? अंतिम गेंदे 3 और जीतने के लिए 4 रन की है जरूरत। राउंड द विकेट, कदमों का इस्तेमाल करेंगे, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा। मुकाबले में वापसी है, केडीएच वाघविलीवाड़ा टीम बैक इन इट। अंतिम 2 गेंदे 4 की है जरूरत।
41 रनों की जुझारू पारी आखिरकार खत्म हुई। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों निशांत वर्तक के इस पारी के लिए। 41 रन जोड़े, लेकिन अभी भी टीम बीच भंवर में है। अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए 4 रन की अभी भी है आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा, किसकी जीत है किसकी हार है। अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए 4 रन की जरूरत। अमोल आएंगे, अमोल म्हात्रे। 2 गेंदे 4 की आवश्यकता। वाघिवलीवाड़ा या फिर गोवटने, 2 गेंदे 4 रन। अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद है, प्रतीक जरूर मौजूद है, 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश है, थ्रो अच्छा नहीं है। सूरज को कलेक्टिंग करने में काफी मेहनत करनी पड़ेगी और थ्रो बैकअप नहीं है। मिसफील्ड के चलते, खराब फील्डिंग के चलते मुकाबला जीता गोवटने टीम। एंजॉय। तीन षटकामध्येच गोवटने संघाच्या बाजूने झुकवला। शेवटला आर्यनचे प्रयत्न जरूर झाले, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि सामना गमावा लागला वाघिलवाडा संघाला। तर सामन्याचा हिरो नो डाऊट निशांत वर्तक, मॅन ऑफ द मॅच। चला फलंदाज देवत संघ आपण लगेच मैदानावरती जायचंय आणि अभ्यासासाठी प्रॅक्टिससाठी चेंडू मिळणार नाही, आयोजकांचा कॉल आलाय। तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं। मी भैरवनाथ दुतुम संघाला सुद्धा विनंती करेन आणि देवत संघाची सलामीची जोडी आपण मैदानावरती लगेच जायचंय। निशांत वर्तक ठरतोय मॅन ऑफ द मॅच। दर्जेदार त्यानं बॅटिंग केली, अगदी आय थिंक 41 धावा त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच। आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन नरेश कोळी यांना विनंती, आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया। नरेशजी कोळी यांच्या शुभ हस्ते पारितोषिक। वाघिवलीवाडा टीम कुणाची तरी चावी आहे 4 व्हीलर कारची। वाघिवलीवाडा टीमचे खेळाडू लक्ष ठेवा, कोणाची तरी कारची चावी दिली आहे, त्यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे।
निशांत वर्तक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. विलास पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज झाले, जे 3 बॉल मध्ये 3 चौकार निशांतनं लगावले आणि पहिल्या रात्रीपासून ते 5 रात्रीमध्ये पारितोषिक कंटिन्यू. विलास पाटील चौकारांची हॅट्रिक, 3 बॉल 3 विकेट्स आणि 3 षटकांसाठी 2000 रुपये ते निशांत वर्तकला आपण देतोय. अभिनंदन. आणि तो ठरतोय सामनावीर. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, वाघिलवाडा टीम जी चाबी आमच्यापर्यंत दिले, 4 व्हीलर कारची चाबी आहे. आणि पा गोवडणे टीम आणखीन एक सामना होईल, त्याच्यानंतर जिंकणारा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. तो मुकाबला शुरू हो जाएगा. स्वरा स्पोर्ट्स टाइगर 11 देवत और उनके खिलाफ खेलेगी भैरवनाथ दुतुम. टॉस जीता स्वरा स्पोर्ट्स टाइगर 11 देवत टीम ने और पहले बल्लेबाजी करने का उन्होंने फैसला किया है. तो 4 ओवर का मुकाबला है, तुरंत मुकाबला शुरू हो जाएगा. अच्छी लड़ाई पिछले मुकाबले में हमने देखी. हमारे साथ आज कमेंट्री की भूमिका में जुड़ चुके हमारे उड़न विभाग के एक जबरदस्त कमेंटेटर तय्यम गरज दागटिजुई, संदीप केंडी मैन फ्रॉम चिंचपाड़ा, विपुल हमारे साथ है. जाएंगे दोस्तों मैदान में. 4 ओवर का यह मुकाबला. समाधान वाघमारे और उनका साथ निभा रहे सागर पाटिल. अंपायर का ग्रीन सिग्नल, मुकाबला शुरू हो जाएगा. तो गेंदबाजी में प्रणीत ठाकुर, पहली गेंद. आड़ा बल्ला घुमाया स्क्वायर लेग से, मिड विकेट से खिलाड़ी आएगा स्क्वायर लेग में, गेंद को फील्ड करेगा. तब तक दूसरे के लिए निकल चुके थे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. पिछले मुकाबले की बात करेंगे तो गेंदबाजों के बलबूते के ऊपर मुकाबला जीता था स्वरा स्पोर्ट्स टाइगर 11 देवत क्रिकेट टीम ने. तो दूसरी तरफ बात करेंगे दुतुम क्रिकेट टीम की. 58 का टारगेट था सामने नेरे क्रिकेट टीम थी और लगभग 3 ओवर में वो मुकाबला फिनिश किया था. तो इस टीम के सामने आपको 45-50 रन 4 ओवर